हाय, गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेले आहे 7. मी जिमवरनं आलेले आहे. मुलं हे सगळे झोपलेले आहेत. मी त्यांना काढा बनवते. पोटीच देते मी हा त्यांना काढा मुलांना आणि मीही घेते. एक आवळा घेतलेला आहे मी, एक अद्रकचा छोटा तुकडा, एक कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा, 10 ते 15 कढी लिव्स, थोडासा पुदिना, कोथिंबीर, त्यांना स्वच्छ धुवून घेते. प्यायचं पाणी घेतलेलं आहे मी ॲक्वागार्डचं. हे सगळं कट करून आपण बारीक स्मूदी बनवून घेऊया आणि ती गाळून घेऊया स्वच्छ. तर हा काढा मी माझ्या मुलांसाठी इम्युनिटी बूस्टर म्हणून देते. आणि हा चांगला वर्क करतो. इम्युनिटी बूस्टर म्हणून हा चांगला वर्क करतो मुलांच्या आपल्या शरीरावर. कढीपत्ता हा शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि अद्रक ही पोटाचे सर्व प्रकारचे आजार बरी करते. हळद ही शरीरासाठी अँटीबायोटिक आहे आणि कोथिंबीर ही किडनी स्वच्छ करण्याचं काम करते. आणि पुदिना तर शरीरासाठी तर खूपच फायदेशीर आहे सगळ्याच प्रकारे. सगळ्यांना माहिती आहे की पुदिन्याचे किती पौष्टिक हे गुणधर्म आहेत. BP, शुगर ह्या पेशंटसाठी किंवा ज्यांना हा आजार आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. जो कॅन्सर म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर सांगता आणि मला ही पूर्ण 100% भरोसा आहे. कॅन्सर ज्या पेशंटला आहे, समजा ज्यांना कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर ठरतो हा. तुम्ही घेऊन बघा, स्वतःच्या मुलांना देऊन बघा, किती डिफरन्स, किती म्हणजे फरक वाटतो आपल्याला स्वतःला. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा समजेल. मी माझ्या मुलांना 1 वर्षापासून देते हा काढा. त्यांची इम्युनिटी पॉवर, त्यांचं आजारी पडणं, इम्युनिटी पॉवर पण चांगली वाटते मला. त्यांचे म्हणजे जेवणही छान करता, थकत नाहीत, कंटिन्यू सतत आजारी पडत नाही, कोणताही व्हायरल इन्फेक्शन त्याच्या खूप हे जात नाहीत. व्हायरल इन्फेक्शन त्यांना खूप जास्त म्हणजे अटॅक होत नाही त्यांच्यावर. नाही तर एखादं व्हायरल इन्फेक्शन आलं की मुलं सतत 8 दिवस झालं की थंडी ताप, 8 दिवस झालं की थंडी ताप येतच राहतो मुलांना. माझ्या मुलांना सर्दीही खूप होत होती आणि माझ्या मुलाची जास्त तब्येत होत नाही त्याची. मुलीची होते, मुलीची तब्येत चांगली, तिची लहानपणापासूनच खूप छान आहे. पण मुलाची लहानपणी चांगली राहिली, नंतर तो बारीकच राहायला लागला. पण आता एक 6 महिन्यांपासून तिची चांगलं वजन आहे आणि चांगला खातो पितो, व्यवस्थित आहे त्याचं सगळं शेड्यूल आणि त्याची इम्युनिटी पॉवरही चांगली आहे. बाकीची मुलं 4-5 वेळेस आजारी पडत असतील तेव्हा एखाद्या वेळेस ह्यांना एखाद्या दिवशीच फक्त थोडीशी सर्दी किंवा थोडीशी ताप वाटते, दुसऱ्या दिवशी लगेच रिकवर होऊन जात आहे. जास्त दवाखान्याचीही गरज लागत नाही त्यांना. 6 महिन्यातून, वर्षातून एखाद्या वेळेस दवाखाना असतो त्यांना. त्यांचा आहार आणि त्यांची इम्युनिटी पॉवर कशी स्ट्रॉंग राहील, आहार कसा चांगला राहील याची मी पूर्णपणे काळजी घेते. ही मोरिंगा पावडर आहे. मी ही घरी बनवलेली पावडर आहे, मोरिंगा पावडर. ह्याची एखाद्या वेळेस दुसऱ्यांदा माहिती देईल मी तुम्हाला. मी ती चाळून ठेवते आणि ही चाळून ठेवलेली नव्हती आज, म्हणून थोडीशी 2 चम्मच ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतली. मोरिंगा पावडरचे किती फायदे आहेत हे भरपूर जणांना माहिती आहे. ऑलमोस्ट 90% लोकांना माहिती आहे. हे 4 भाग करून घेतले मी चौघांना, 1 मिस्टरांना, 2 मुलांना आणि 1 मला. अर्धा कप आहे ते. थोडं आंबट आणि थोडंसं कडू लागतो, खूप जास्त ग्लास भरून जाणार नाही आणि एवढं शरीरासाठी काफी आहे. 1 कप मी घेऊन घेते, अर्धा कप.
नंतर घेऊ म्हटलं तर तसंच राहून जातं, सगळ्यांना देते आणि मीच राहून जाते तशीच, त्याच्यामुळं मी सगळ्याच्या अगोदर घेऊन टाकते. मुलांना उठवते, मुलांना झोपीतच उठवून तिथल्या तिथं द्यावं लागतं, नाही तर पळता इकडं तिकडं. ही माझी मुलगी खूप शांत आहे, खूप शांत आहे. तिला कडू द्या, आंबट द्या, कसल्याही प्रकारचा काढा द्या, ती आरामात पिऊन घेते. तिला सवय झाली आहे. मी मागच्या 2 वर्षांपासून ह्यांना काढा देते. कोणत्या ना कोणत्या प्रकारचा देत असते. हा 1 वर्षापासून देते मी त्यांना काढा. पिऊन घेतला बघा तिने. हे कार्टून, हे खूप अगं खूप खूप. पण त्याला जर म्हटलं ना, दादा मी कॅमेरा चालू केला आहे, व्यवस्थित शिस्तीत बसा, तर एकदम आज्ञाकारी होऊन जसं सांगाल तसं करतो. ह्याला उलट्या होता, म्हणजे वॅक वॅक करतो, पितो. सवय लागली त्याला, वॅक वॅक करतो पण पितो. सांडत हे करत पितो. त्याला म्हटलं कॅमेरा चालू आहे म्हणून व्यवस्थित शिस्तीत पितोय तो. पाणी देते त्याला 1 घोट. काढा पिल्यानंतर तोंडाची चव खराब होऊन जाते म्हणून 1 घोट पाणी देते वरून. त्याला वॅक वॅक होतंय. पाणी पिल्यानंतर थोडासा थांबला, नाहीतर उलटी केलीच असते त्याने. कसा वाटला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला. बाय बाय.